आता जे एकंदरीत कल बघता, जे प्रस्थापितांच्या वेगवेगळ्या भूमिका, बदलणाऱ्या भूमिका, ह्या सगळ्या बदलणाऱ्या भूमिका बघून लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि यावेळी सडोली जिल्हा परिषदमधून लोक ह्या तयारीत आहेत की कोणीतरी एक नवीन चेहरा पाहिजे. आणि नवीन चेहरा जर म्हणाल तर ह्या भागात काही वर्ष काम करणारे सामाजिक असतील किंवा लोकांच्या अडीअडचणी छोटी छोटी कामं करणारे किंवा बऱ्याच गोष्टी एखाद्याच्या शेताचा प्रश्न असेल किंवा एखाद्याचा भाऊबंदकीतून जे काही विषय निर्माण होतात त्यामध्ये मदत करणारे सातत्याने एक इथं जनतेपुढे एक पर्याय आहे. प्रस्थापित राजकारणाला खरोखर जनता इथली कंटाळलेली आहे, पण ती व्यक्त होत नाही. जो सायलेंट वोटर म्हणतात तो मोठ्या प्रमाणात यायचा आहे आणि तो निश्चित यावेळी सुईत पाटील यांच्या बाजूने तो थोडासा झुकलेला दिसतो. म्हणजे प्रस्थापितांना वरवरची वाटते तेवढी लढाई ही सोपी नाही असं आहे. आता सडोली खालचं जर आपण बघितलं तर घराणेशाही बघायला मिळते जास्त. त्याबद्दल काय सांगाल? हां, मग मी आता जे तुम्हाला म्हणलं ना घराणेशाहीबद्दल, प्रस्थापित मी तर खरं तर त्यांना शब्द तोच आहे माझा, प्रस्थापित म्हणजे तुम्ही जे करताय म्हणजे कुठंतरी एक विचारधारेचं राजकारण असतं. विचारधारेचं राजकारण आहे का? तर आता ते सडोली जिल्हा परिषदमध्ये राहिलेलं नाही. हे याला खरं तर त्याला आपण काय म्हणू, मराठीत एक शब्द आहे सरंजाईशाही. म्हणजे जुन्या काळात जे व्हायचं एक वेगळं ह्या भागावर कोणाचं आक्रमण झालं, कोण तर सरदार चालून आला तर आपलं वाचवण्यासाठी त्याच्याशी संधान बांधायचं किंवा त्याच्या बाजूने लढण्याचा पावित्र्य घ्यायचा, हा काही प्रकार आहे. आणि हा प्रत्येक वेळी जनतेला रुजतो अशातला भाग नाही आणि तेच सध्या होणार आहे. आणि सर्वसामान्य एक चेहरा लागतो. मुळात ह्या निवडणुका कोणाच्या आहेत? सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची मुळात निर्मितीच कशासाठी झाली तर बाबा सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्तेचे विकेंद्रीकरण की बाबा जिल्हा लेवल, तालुका लेवल आणि गाव लेवल याचा समन्वय साधण्यासाठी. मग ह्या निवडणुकाच कार्यकर्त्यांच्या आहेत. मग तुम्ही जर पुढची तुमचीच पिढी चालवणार असाल तर हे फारसं लोकांना रुचत नाही. पण ठीक आहे, सर्वसामान्य लोक आहेत ती व्यक्त होत नाहीत कुठं, पण ज्यावेळी व्यक्त होतील ती त्यांच्या मतपेटीतून येईल. कारण सगळ्यात मोठा अधिकार तर तोच आहे. ही आता सध्याची स्थिती आहे सडोली मतदारसंघातील. आणि सडोली मतदारसंघातील प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, आणि एका बाजूला प्रचंड धनशक्ती आहे आणि एका बाजूला पण सुईत पाटलांची जमेची बाजू आहे. सुईत पाटलाकडं केडर कार्यकर्ता आहे, ज्याला केडर कार्यकर्ता आपण एवढ्यासाठी म्हणतो की केडर कार्यकर्ता हा रस्त्यावर फिरत असतो आणि त्याला माहिती असतात त्या गोष्टी. हा कार्यकर्ता आहे. पुढच्या बाजूला अफाट सगळ्या काही दिसतं ते तुम्हाला, पण ती चित्र आहे तसं. पण ऍक्च्युली आता असं वाटतंय की सडोली जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन हे अटळ आहे आणि ते होणारच या माध्यमात.